सर्वांना नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये कम्प्युटर एसएमपीएस युनिटच्या मुख्य टेस्ट पॉइंट्सवर व्होल्टेज कसे मोजायचे किंवा त्यांच्यावर लक्ष कसे ठेवायचे ते शिकूया। उद्देश या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला कळेल की 1. व्होल्टेज मोजण्यासाठी संगणक एसएमपीएस युनिट कसे तयार करायचे। 2. एसएमपीएस युनिटच्या मुख्य टेस्ट पॉइंट्सवर व्होल्टेज कसे मोजायचे किंवा त्यांच्यावर लक्ष कसे ठेवायचे। हे प्रॅक्टिकल करण्यासाठी लागणारी साधने आणि उपकरणे आपण गोळा करू। कॉम्प्युटर एसएमपीएस वर्किंग 1 नंबर, ट्रेनीज टूल किट 1 सेट, डिजिटल मल्टीमीटर विथ प्रोब्स 1 नंबर, एड्स chart showing various voltages of connect in SMPS unit of PC 1 number, computer power cord 1 number, hookup find as required। सर्वप्रथम आपण हे प्रॅक्टिकल सुरू करण्याआधी आपल्या सुरक्षिततेची योग्य खबरदारी घेऊया। नंबर 1, जागा कोरडी आणि स्वच्छ ठेवा। नंबर 2, तुम्ही ही टेस्ट एका टेबलवरच घ्याल याची खबरदारी घ्या। तुम्ही एका रबर मॅटवर किंवा एखाद्या विद्युतरोधक मटेरियलवर उभे राहा, म्हणजे कॉम्प्युटर पेरिफेरलच्या स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीचा धोका टळेल। प्रोसिजर टास्क 1, कॉम्प्युटर एसएमपीएस युनिटला व्होल्टेज मेजरमेंटसाठी तयार करणे। स्टेप 1, दिलेल्या प्रक्रियेनुसार कॉम्प्युटर कॅबिनेट मधून एसएमपीएस काढून टाका। 1, दरवाजाचे स्क्रू काढून कॉम्प्युटर कॅबिनेटचे कव्हर उघडा। 2, एसएमपीएस युनिटच्या बाहेर आलेल्या वायरची जागा कलर कॉर्डवरून ओळखा। 3, मदरबोर्डच्या विविध विभागांना आणि सीपीयू मधील इतर उपकरणांना जाणारे एसएमपीएस चे कनेक्शन लिहून ठेवा। प्रत्येक कनेक्टरला लेबलसह टॅग लावा। 4, एचडीडी, डीव्हीडी, FAN आणि मदरबोर्ड मधून सर्व कनेक्टर्स काळजीपूर्वक काढा किंवा अनप्लग करा। 5, घट्ट लावलेले स्क्रू काढा आणि एसएमपीएस युनिट सीपीयू कॅबिनेट मधून काढा आणि उघडा। स्टेप 2, चित्रात दाखविल्याप्रमाणे 24 पिन मोलेक्स कनेक्टरच्या वायरच्या गठ्ठ्यातून हिरव्या रंगाची वायर ओळखा। स्टेप 3, हुकअप वायरचा एक तुकडा घेऊन त्याला यू आकारात वाकवा। हिरव्या आणि काळ्या वायरच्या टर्मिनलवरून त्याला दाखवल्याप्रमाणे कनेक्ट करा। स्टेप 4, एसएमपीएस युनिटला पॉवर कॉर्ड लावा आणि पॉवर स्विच ऑन करा। स्टेप 5, एसएमपीएस युनिट हे नीट काम करत आहे ना हे पाहण्यासाठी फॅन फिरत आहे का हे पहा। स्टेप 6, जर फॅन फिरत नसेल तर हुकअप वायर काढा आणि परत लावा। टास्क 2, वेगवेगळ्या टेस्ट पॉइंट्सवर व्होल्टेज मोजणे किंवा मॉनिटर करणे। स्टेप 1, मल्टीमीटरची व्होल्टेज रेंज तुम्हाला हव्या त्या रेंजमध्ये सेट करून घ्या। स्टँडर्ड घरगुती सॉकेटसाठी 240 व्होल्ट्स पेक्षा जास्तची रेंज सिलेक्ट करा। स्टेप 2, लाल टेस्ट लीड व्होल्टेज रेझिस्टन्स मिलीएम्सच्या पोर्टमध्ये लावा। काळी टेस्ट लीड कॉमन और निगेटिव्ह लीड कॉमन पोर्ट मध्ये लावा। स्टेप 3, एसएमपीएस इनपुट पॉवर कॉर्ड 240 व्होल्ट्सच्या एसी पॉवर सप्लायच्या 3 पिन सॉकेट मध्ये घालून स्विच ऑन करा। स्टेप 4, मल्टीमीटर ऑन करा आणि पॉवर कॉर्डच्या ऐवजी तिथे टेस्ट लीड सुरक्षितपणे धरा। प्रोब्स सॉकेटच्या आतील मेटल कॉन्टॅक्ट बरोबर नीट कॉन्टॅक्ट करत आहेत ना हे पहा। मल्टीमीटरच्या स्क्रीनवर दिसलेले व्होल्टेज वाचा आणि टेबलमध्ये लिहून घ्या। सिरियल नंबर 1, पॅरामीटर्स टू मेजर। फेज टू न्यूट्रल voltage AC 230 volts। Remarks 2, phase to earth 230 volts। 3, neutral to earth 5 volts। Step 5, सप्लाय बंद करा आणि एसएमपीएस युनिट मध्ये मेन्स कॉर्ड आणि P4 पॉवर केबल कनेक्टर जो सीपीयू कूलर फॅन साठी वापरला जातो तो लावा। एसएमपीएस मध्ये वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या कलर कोडची चर्चा करूया। रंगीत तारा वापरणे हे ठरवण्यास मदत करते की इन्स्टॉलेशन किंवा देखभाल दरम्यान योग्य कनेक्शन केले जाते। यामुळे शॉर्ट सर्किट किंवा चुकीचे व्होल्टेज कनेक्शन यांसारख्या विद्युत धोके कमी होतात। सिरियल नंबर 1, कलर रेड। डिस्क्रिप्शन, हे सांगितलेले व्होल्टेज प्रदान करण्यासाठी वापरले जाते। 2, पिवळी, हे मोटर चालविण्यासाठी वापरले जाते। 3, पांढरी आणि निळी, हे बॅकवर्ड कम्पॅटिबिलिटीसाठी वापरली जाते। 4, काळी, ही ग्राउंडिंगसाठी वापरली जाते। 5, ऑरेंज,
सांगितलेले व्होल्टेज देण्यासाठी ही वापरली जाते. 6. हिरवी. ATX ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी एक्सटेंडेडच्या पॉवर सप्लायसाठी हे वापरले जाते. 7. करंडी. ATXच्या सेल्फ टेस्ट ओके पॉवर बरोबर आहे अशा सिग्नलसाठी ही वापरली जाते. 8. जांभळा. जेव्हा PSU ऑन असेल तेव्हा +5 व्होल्ट साठी ही वापरली जाते. हिरवी वायर जमिनीला जोडलेली नसतानाही स्टँड बाय किंवा वेगवेगळ्या SMPS युनिट मधील वेगवेगळ्या रंगांची व्होल्टेजेस पातळी पाहूया. सिरियल नंबर 1 कलर रेड ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी +5 व्होल्टेज. ATS ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी एक्सटेंडेड +5 व्होल्टेज. BTX बॅलन्स्ड टेक्नॉलॉजी एक्सटेंडेड +5 व्होल्टेज. नंबर 2 येलो +12 व्होल्ट +12 व्होल्ट +12 व्होल्ट. नंबर 3 ब्लू -12 व्होल्ट -12 व्होल्ट -12 व्होल्ट. नंबर 4 व्हाइट -5 व्होल्ट -5 व्होल्ट -5 व्होल्ट. नंबर 5 ब्लॅक 0 व्होल्ट 0 व्होल्ट 0 व्होल्ट. नंबर 6 ऑरेंज +5 व्होल्ट +3.3 व्होल्ट +3.3 व्होल्ट. Number 7 green +5 volt +5 volt. Number 8 gray +5 volt +5 volt. Number 9 purple +5 volt +5 volt. 24 पिन पॉवर केबल कनेक्टरच्या पिन वर्णनावर चर्चा करूया आणि टॅब्युलेशन मध्ये आउटपुट व्होल्टेज मोजूया आणि रेकॉर्ड करूया. स्टेप 1 तुमचे मल्टीमीटर DC व्होल्टेज आउटपुट व्होल्टेज लेवलसाठी जिथे तुम्ही SMPS युनिटच्या अपेक्षित व्होल्टेज लेवलला सेट करा. स्टेप 2 SMPS सप्लाय ऑन करा आणि 24 पिन पॉवर कनेक्टरचे DC व्होल्टेज मोजा. स्टेप 3 मल्टीमीटर सुरू करून DC व्होल्टेज मेजरमेंट मोडला ठेवा. अपेक्षित व्होल्टेज रेंजला सूट होईल अशी व्होल्टेज लेवल सिस्टम मध्ये सेट करा. स्टेप 4 कनेक्टर मध्ये ग्राउंडचा संदर्भ शोधा. बहुतेक प्रकरणांमध्ये ग्राउंड पिन G&D किंवा COM सामान्य म्हणून लेबल केले जातात. इतर पिनच्या संदर्भात तुम्ही ग्राउंडला त्याच्या OV क्षमतेने देखील ओळखू शकता. स्टेप 5 निगेटिव्ह घ्या आणि ग्राउंड पिनशी जोडा. त्यानंतर लाल प्रोब पॉझिटिव्ह घ्या आणि तुम्हाला ज्या पिनचा व्होल्टेज मोजायचा आहे त्याला स्पर्श करा. स्टेप 6 पॉवर केबल कनेक्टरवरील वेगवेगळ्या टेस्ट पॉइंट्सवर व्होल्टेज दर्शविणारा चार्ट पहा आणि निरीक्षणे रेकॉर्ड करा. हा कनेक्टर आहे जो मदरबोर्डला पॉवर देण्यासाठी वापरला जातो. हा कनेक्टर सर्व कनेक्टरमध्ये सर्वात मोठा आहे. सिरियल नंबर 1 वायर कलर ऑरेंज. डिस्क्रिप्शन +3.3 VDC measured voltage. Number 2 orange +3.3 VDC. Number 3 black ground. Number 4 red +5 VDC. Number 5 black ground. Number 6 red +5 VDC. Number 7 black ground. Number 8 gray power good. 9 purple +5 VDC standby. Number 10 yellow +12 VDC. Number 11 yellow +12 VDC. Number 12 orange +3.3 VDC. Number 13 orange +3.3 VDC. Number 14 blue -12 VDC. Number 15 black ground. Number 16 green power supply on. Number 17 black ground. Number 18 black ground. Number 19 black ground. Number 20 white 5 VDC optional removed in ATX 12 volts V2.01.
21. Red plus 5 VDC. Number 22. Red plus 5 VDC. Number 23. Red plus 5 VDC. Number 24. Black ground. रिकॅप. या व्हिडिओमध्ये आपण शिकलो आहोत. 1. व्होल्टेज मोजण्यासाठी संगणक SMPS युनिट तयार करणे. 2. वेगवेगळ्या टेस्ट पॉइंट्सवर व्होल्टेज मोजणे किंवा मॉनिटर करणे. 3. SMPS मध्ये वापरलेले वेगवेगळे कलर कोड. 4. 26 पिन पॉवर केबल कनेक्टरचे वर्णन.